भगवंताला विसरू नका. अंतकाळ येणार आहे म्हणून अंतकाळामध्ये दुःख आपल्याला होऊ नये म्हणून आतापासून त्याचं चिंतन करा. सहस्त्र वर्षे पुरुषार्थी युद्ध करिता नकरा प्रती निराहारी युद्धावरती क्षीण शक्ती गजेंद्र. तुम्ही तेव्हा 1000 वर्ष आयुष्य होतं माणसाला. किती होतं? 1000. आता किती? 100. मग 100 वर्ष माणूस तेच करायला की धावपळच करायला आहे का आपल्या दम? 100 वर्ष धावपळ केली त्याची शक्ती सगळी क्षीण झाली. मग माणसाला 100 वर्ष आयुष्याची सगळी शक्ती क्षीण होती. मग काही चलत नाही माणसाचं. हे चलत नाही, हात चलत नाही, डोळ्यात दिसत नाही, मंदिरात गेलं तर पोथी ऐकू येत नाही. मग उपयोग आहे का कुठे जाऊन? जेव्हा इंद्रिय जवळ हे सिद्ध आहे हात चालावया पाय तव तीर्थयात्रेशी जाय चुकू नको. जवळ हातपाय चांगले येत ना तवर देव देव, नाही तर पुन्हा हे नाही म्हणून ह्याच वयात देव करायचा. करे मात्रपणी काही नाही. बसच्या जागेवर राम राम येते की नाही कोणा ठाव. राम म्हणलं की फकला हा राम म्हणे ते. क्षीण शरीर बळ शक्ती मन शक्ती प्राण शक्ती क्षीण इंद्रिय शक्ती ग्रह गती गजेंद्रा. तसं त्या ठिकाणी 100 म्हणजे शक्तीशील झालं मात्र झालं की माणूस त्या ठिकाणी मनाच काय की माणसं बोलते. मग मनाच पहा काही माणसं थोडं मात्र झालं की मनाला बोलते तो आणि काही काढतो करून सगळं मागचं. मी असं होतं मी तसं झालं काही अर्थ नाही बोलण्याचा काही नसते. म्हणून मन शक्ती क्षीण होती म्हणजे मनाची शक्ती एकाग्रता क्षीण होती. आपल्याला ओळख राहत नाही त्या ठिकाणी. धैर्य म्हणजे आठवण शक्ती राहत नाही माणसाला. माणूस आठवत नाही काही नाही. ऐकू याची शक्ती कमी होती, हातपायाची शक्ती कमी होती, सगळी शक्तीच कमी होती. पण आता शक्ती आहे ना मग ह्या शक्तीचा उपयोग आता योग्य रीतीने करून घ्यायचा. ऐसा गजेंद्रा क्षीण शक्ती येता स्त्री पुत्रा काकुलती सांडूनी गेली पती प्राणांती कोणी अंती न येती कामा. हे गजेंद्र म्हणजे आपल्यावर सगळं अध्याय आपल्यावर त्या ठिकाणी अंतकाळाला कोणी येत नाही कामा. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जासे एकलाच प्राणा माझे माझे म्हणून. भाऊ कुणाचा बहीण कुणाची कुणी कुणाचे सखे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरी. प्राणमाईचा बाजार कानमाईचा बाजार 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार. वृद्धपणातून पुढती येता वैद्य काय करणार. प्राणमाईचा बाजार वेड्या माईचा बाजार एका जनाधनी मनी धरावे हरिभजनाची गोडी तरीच जन्मा येऊन करावे नरदेह सार्थक कुळी. प्राणमाईचा बाजार प्राणमाईचा बाजार. बायको येत नाही, भाऊ येत नाही, अखेरला शरीर सुद्धा आपल्या संग कामा येत नाही. म्हणून आता तरी पुढे सावध व्हा. सावधवान होऊन भजनी लागा. देव करावे कैवारी माझ्या पंढरीची वारी माझ्या पंढरीची वारी. गजेंद्र माहे ममता धरोनी अंती सांडिले सुहजनी ज्येष्ठ कनिष्ठ असंख्य पत्नी अंती त्यागोनी मज गेल्या. कोण कोण गेलं? एक नाही कितीतरी पत्नी होते हातीला. सगळ्या सोडून गेल्या. प्रिय गेल्या, पटराणी गेली, राणी गेली, नातू गेले, पंतू गेले, जावई गेला, युहाई गेला. कोणी कामा नाही आला. मज समान बळ दुर्धर शतानुशत माझे कुमर अंती विमुख समग्र पुत्र कलत्र नये कामा. किती सांगायचं संतांना आपल्याला किती सांगून ठेवले हो किती सांगून ठेवले. कोण कामा येत नाही. फक्त ऐकायचं बाहेर गेले ते सगळं सोडून द्यायचं. आपलं काम नळी घुंकले सोनारे तिकडून तिकडे गेले वारी. ऐकायचं ह्या कानानं त्या कारणात सोडून द्यायचं. आचरणामध्ये काही आणायचं. आणल्यावर वैरागी येते, वैरागी आणत नाही. प्रौढ ती सांडिली माझी चाड हस्तिनीचा कोण पाड अति अवघड प्राणात. सगळ्यांना त्या ठिकाणी सोड म्हणले. त्या ठिकाणी आता कोणी नाही उरलं आता मला. मग आता कोणाचा धावा करते. सोडवा वया नकरा प्रती गजे विचिली निज शक्ती पुत्र कलत्र सुयज्ञाती अंती न येते उपयोगा. येईन का? येतच नाही का.
म्हणून त्या ठिकाणी अंतकाळीचा एकच आहे प्राण सखा, त्या ठिकाणी भगवंत परमेश्वर. त्याचं आपलं त्याला आपण आपलं मानित नाहीत ना. आहे एक देव काहीतरी सांगितले, फक्त नाव घ्यायचं, ते बी मनशुद्ध नाही, चित्त एकाग्र नाही, कोणती त्या ठिकाणी भावही नाही, फक्त घ्यायचं ते घ्यायचं असं आपलं मैत भक्ती. बाकी कोणाचं मी सांगत नाही. कधी देव भेटेल असं म्हणलं देव भेटेल का? असा देव इतका कसा भेटला पाहिजे? प्रेमानं देव मग भेटला पाहिजे, प्रेम त्या ठिकाणी पाहिजे, देव भावाचा भुकेला भाव पाहिजे. त्या भावानं जर देवाची आठवण केली ना, निश्चित भगवंत भेटते. म्हणून इंद्रिय आहेत तवर त्या भावानं त्याला शरण जा. सार्थक करावया अंतकाळ एक भगवंत कृपाळ, नामे मोक्षाचा सुकाळ कळी काळ अंकना. त्या म्हणून त्या ठिकाणी भगवंत अंकित करण्याचा, अंकित म्हणजे आपलासा करण्याचा काय करावं लागतंय? भाव, प्रेम. त्याला प्रेमानं त्या ठिकाणी आपलं केलं की भगवंत आपला अंकित होते. जसं त्या ठिकाणी आपण एखादा म्हणलं की मोह पोरग म्हणलो की ते कसं होतं? आपल्या जिव्हाळ्या लागतं. मग म्हणल्यावर जिव्हा तसं माझं भगवंत माझा आहे, देव माझा माझा माझा, मी त्या देवाचा. देव माझा म्हणला की देव बी म्हणते मोह हे. आपण त्याला म्हणलं की ते आपल्या म्हणणारच ना. आपण त्याला आपलं म्हणत नाही म्हणून ते बी आपल्याला आपलं म्हणत नाही, असं त्या ठिकाणी सांगायचं. जाचे आदरे करिता स्मरण निशेष निमे जन्म मरण, त्याचे चरणा त्रिगुणी शरण भवबंधन छेदावे. त्याच्या चरणाला रिघाव म्हणजे त्याचं नामस्मरण करा. मग काय होईल? भवबंधन, हे भवाचं जे दुःख आहे, भव संसार भव दुःख आहे, त्याचं आपले निरसन होईल, त्याचं दुःख राहणार नाही. त्याला मग काय होईल? सुख होईल. अवघाती संसार सुखाचा करीन. तुकारामानं कसा केला संसार? अवघाती संसार. संसार म्हणजे देह जाणं येणे. संसार म्हणजे काय? जन्ममृत्यू. संसार नाही, लेकर बाळ संसार नाही. संसार काय? जन्म मृत्यू. तुकाराम महाराज म्हणजे जन्म मृत्यू मी कसा करीन? सुफळ करीन. अवघाती संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तिन्ही लोक एक नाही, तिन्ही लोकांमध्ये आनंद भरणे इतकी ताकद त्या नरदेहामध्ये हे. म्हणून हे नरदेह सार्थकी लावा. जीव शिवाहुनी पर चहुवाचा परत पर, गुणागुणी आणि वार त्याची सासार शरणार्थी. जीव आणि शिवाहून त्या ठिकाणी पर हे, त्या ठिकाणी त्या भगवंताचं चिंतन करायचं. चारी वाच्यापेक्षा त्या ठिकाणी परापष्ट देही असो निदेहातीत, कळी काळाचे पाडो निदात फाडीन खत विषया. का म्हणे? कळी काळाला आम्ही त्या ठिकाणी पायंदळी तोडू इतकी ताकद आमच्या भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. गरजता राम नाम पवाडे कर्म बंधन समूळ उडे यम अंतक पाय. राम म्हणता राम होईल पदरी पदता पदरी घ्या. राम म्हणता यमा सुद्धा त्या ठिकाणी लाग नाही की आपल्या त्या ठिकाणी प्राण घेऊन जावा. ऐसी मज जे आठवण हे श्री हरीची कृपा पूर्ण, हरीची अनुग्रहाविन नामस्मरण नाठवे. त्या ठिकाणी काहीच आठवत नाही, फक्त मला एकच आठवते, भगवंताचं चिंतन करावे. श्री हरीचे स्मरण ऐसी युक्ती विवंचून, मन बुद्धी हृदय समाधान देऊन आपण स्वस्थ. असं काहीतरी त्या ठिकाणी म्हणले, आठवण करा युक्त की रात्र दिवस भगवंताचं नाव चाललं पाहिजे. दुसरं भगवंत मला काहीच नको असं नाथ बाबा सांगायचे. नकरी केला जो का व्यग्र ते व्यग्रता निरसावया समग्र, धैर्य धारणा करून अव्यग्र जपे परात्पर ते ऐका. असं त्या ठिकाणी नकरण धरलं, मग तिची सोडून न करण्याकरता धैर्य धारणा त्या ठिकाणी स्मृती त्या ठिकाणी धारणा ध्यान भव वैराग्य असा त्या ठिकाणी एकाग्र करून भगवंताचं चिंतन करायला हाती सुरुवात करू लागला. धैर्य नाही जयापासी ते जन्म मरणाचे आंदनी दासी, पूर्व भजन संस्कारेसी धैर्य गजासी हरी स्मरणी. धैर्य म्हणले त्या ठिकाणी भगवंताचं नाव घेतलं म्हणजे पोथी ऐकली म्हणजे आपल्या देव हातात भेटेल का? धैर्य म्हणजे त्या ठिकाणी मनाला त्या ठिकाणी आज ना उद्या देव भेटणारच याचं धैर्य घ्यावं लागतं त्या ठिकाणी. असं त्या ठिकाणी मला एवढ्या भगवंताच्या पुण्याने देव धैर्य धरलं आणि त्या धैर्यानं मी त्या ठिकाणी भगवंताला धारण केलं. पूर्व भजन परिपाटी हरी स्मरणी दृष्टी पुष्टी, मंत्र जपावया वाक्य पुटी उल्हास पोटी गजेंद्रा. असं त्या ठिकाणी पूर्व पुण्य होतं त्या ठिकाणी त्याचं, म्हणून त्या ठिकाणी पूर्व पुण्याच्या त्या ठिकाणी ज्यामध्ये अंतकरणात भाव निर्माण झाला, भावाच्या बळाने त्या ठिकाणी तो भगवंताला आता
आठवू लागला एका जनांदना शरण गजेंद्र मुखीचे श्रवण अनुतापे पशुपावन त्याचे ज्ञान अवधारा. जनार्दन स्वामीला सर्व त्या ठिकाणी म्हणले बाबा काय माझ्या शरण माझ्या बाबा तुमच्या कृपेने मी अध्याय निर्माण करू. अध्यायामध्ये काय झालं अनुताप झाला म्हणजे वैराग्य आलं. त्या माझ्या जगामध्ये माझं कोणीच नाही फक्त भगवंत माझा आहे मी त्या भगवंताचा आहे म्हणून भगवंताचं चिंतन करणं माणसाला अति आवश्यक आहे. श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकाकार टीकाया गजेंद्रोपाख्यान नाम एका प्रभू रामचंद्र भगवान की जय.